बघा मित्रांनो, महाराष्ट्रातून आलेल्या सर्व रणराजांनी महाराजांना मानवंदना देतात. इथं बघल तिथे ड्रोन, तो मर्दानी खेळ आणि ड्रोनचा खेळ जास्त वाटायला. तर मित्रांनो, मर्दानी खेळ बघून झाला आहे आमचा. आता आम्ही चाललो सदरेवर रात्री पोवाडे वगैरे होणार आहेत, तिकडंच चाललो आहे. आणि जरा नजारा बघा तुम्ही. बसलो आम्ही त्या साईडला, कधी कार्यक्रम चालू होतोय. युवराज छत्रपती संभाजी महाराजांचं टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये स्वागत करूया. प्रत्येकाला विनंती आहे, टाळ्यांचा कडकडाट करा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. कर लेना जीवन में ये अमर कहानी, अक्षर अक्षर कर लेना. अरे शौर्य कभी कम पड़ जाए तो मराठों का इतिहास पढ़ लेना. तुमचा आणि आमचा आहे, आणि त्या इतिहासाचे साक्षीदार हे तुम्ही आहोत. आणि तो इतिहास याच साथीनं पुन्हा एकदा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि तो प्रज्वलित करण्याकरता रायगडावर आलेल्या 12 बलुतेदार, 18 पगड जातीच्या सगळ्या धर्माच्या मराठ्यांचं आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन करतात आदरणीय आई साहेबांकरता एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट. फक्त आणि फक्त कारण की महाराज हे असे लीडर आहेत ज्यांनी पूर्ण जबाबदारी दिलेली आहे. मी तशी लीडर होऊ शकणार नाही. मी माझ्या टीमच्या शिवभक्तांना विचारा मी किती त्रास देतोय ते. आले संभाजी राजेंद्र आपल्या तारीख स्वराज्य आणायचं. होऊ शकतं मित्रांनो, रायगडावरती खूप प्रमाणात शिवभक्त स्वर्ग बघायचं आहे तुम्हाला. स्वर्ग एक मिनिट, ते बघा दुःख बघा कसं चाललंय. हे सगळे टेंट आहेत आणि इकडं आपला राज्य दरबार आहे. आणि दुःख बघा कसं चाललंय. हे अख्खं धुकं आहे. आपला रायगड आत्ता धुक्यामध्ये अख्खा. इथून चाललो होता ना आत आणि खाल्लं नाही गेलं ते. मित्रांनो, भुयारी मार्गाने बाहेर आलो. खरं बोला, खरं बरं दिसतो का? बरं दिसतो का नाही? आम्ही रायगडावर वेळ आहेच का? आपल्याला जरा फिरायचंय, जरा नाचायचंय. मित्रांनो, रायगड कसा दिसतं आपलं? कसा दिसतं रायगड अंधाराचा? आणि इकडं दुःख बघा, अख्खं स्वर्ग दिसते बघा. हे दुःखच आहे. जेवढं बघत आहात
सगळं धुकं आहे. हा आपला रायगड. मित्रांनो हे आपली रायगडची रात्र. The next morning. मित्रांनो आपण आलो तिकडं आणि डोलपतक चालू झाले आत्ताच. 5 वाजता मित्रांनो खाली गेलो होतो पण खाली लई चेंगराचेंगरी होती त्यामुळं वरती आलो. वरनं व्ह्यू जरा चांगला येतो तिथनं शॉट घ्यायचं प्लॅन करतो. मित्रांनो महाराजांची मावळे सुद्धा तयार झालेले आहेत शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी. मित्रांनो आपण तिकडे गेलो पण तिकडे जास्तच चेंगराचेंगरी चालू आहे. खूप गर्दी. जरा वेळात ती गर्दी कमी होईल मग आपण तिकडे तेव्हा चाललो. त्यावर म्हणलं आपण जगदीश्वराचं दर्शन घेऊ म्हणून जगदीश्वराच्या मंदिराकडे आलो आम्ही. हे बघू शकता जगदीश्वराचं मंदिर आहे इकडं. त्यांचं दर्शन घेऊन मग आम्ही जाणार आहे तिकडे. मित्रांनो आत्ताच आपला जगदीश्वराचं दर्शन झालं आणि आपण आत्ता सूर्य उगवतोय तो बघत बसलो. म्हणजे उगवलेला आहे ढगामुळे काही भाग म्हणजे ढगामुळे थोडासा झाकला गेला पण आम्ही इथं निवांत बसलो आहोत. मी आणि माझा मित्र. इकडे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि इकडं आपला सूर्य. खूप भारी वाटते. हा संपूर्ण आपला रायगड. इकडे नगरखाना दिसते मला. हा नगरखाना. जय शिवराय मित्रांनो. माझ्या आयुष्यातला हा पहिला शिवराज्याभिषेक सोहळा जो मी माझ्या डोळ्याने एवढ्या जवळून अनुभवतोय. इथल्या वातावरणामधली ऊर्जा आणि इथल्या माणसांमधला जोश हे सर्व पाहताना मला खूप भारी वाटतं.
तुम्हाला पण हे सर्व अनुभवायचे असेल तर तुम्ही पण एकदा ना एकदा शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावरती आले पाहिजेत. शिवराज आल्यात पालखीत बसून माझं शिवराज